वृक्षाली पाठशाळेस मी ऋषाली आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. ओके, स्टार्ट. What is current? Current electricity. Current produced by the flow of both positively and negatively charged. Both side positive and negative. Then positive and negative side charged particles flow. It's example like that. Water flow. Water flow from large quantity to low quantity. Temperature flow from a large quantity hot body to cold body. That is like current flow from negative charge to positive charge. Okay, that means current flow from higher particles to the lower particle density. Okay, now आता आपण बघतोय current electricity as an example, general example, rainy season when lighting, जेव्हा वीज आकाशात चमकते तेव्हा ते काय असतं, तेव्हा ते करंट इलेक्ट्रिसिटी पास होते. इलेक्ट्रिसिटीचा तो फ्लो असतो. आणि कधी कधी आपल्या डोक्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं इलेक्ट्रिक म्हणजे जेव्हा आकाशात वीज चमकते तेव्हा आपल्या डोक्यामध्ये एक आपण जर मेजरमेंट केली तर काय होतंय, तर एक स्लाइटली इलेक्ट्रोस्टॅटिक एक वेव्ह आपल्यामध्ये पास होते किंवा ते आपल्याला सेन्सेशन जाणवतं त्याचं आपल्याला. इट्स ऑल्सो एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिक सर्किट. ओके, इलेक्ट्रिक सर्किटमध्ये काय होतं, निगेटिव्ह चार्ज कडनं पॉझिटिव्ह चार्जकडे इलेक्ट्रिसिटी पास होत असते. याचं एक्झाम्पल हॉट बॉडी, म्हणजे गरम वस्तूकडनं थंड वस्तूकडे जशी उष्णता पास होते तसंच काय फ्लो पण काय लार्ज डेन्सिटी टू द लोअर डेन्सिटी जो करंट आहे तो पास होतो किंवा चार्ज हा पास केला जातो. देन जो इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असतं, तर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय 2 पॉइंट्स मधलं मेजर केलं जातं. when potential electric level deciding the direction of a flow of electric charges is called electrostatic potential. That means charge density decided to the flow of electricity. This is called electrostatic potential, and this potential measured in both 2 points. Okay, then potential difference means charge density measurement in two poles in two sides, the difference between the potential of 2 points. Okay, potential 2 points मधलं पोटेन्शियल, 2 points मधलं चार्जची डेन्सिटी किंवा इलेक्ट्रॉनचा फ्लो मेजर केला जातो, त्याला पोटेन्शियल डिफरन्स म्हणतात. डायग्राम तुम्हाला शो केली, डायग्राम मध्ये दिसतंय की का एक सर्किट काढलंय, बल्ब आणि क्लोज सर्किट आहे. याच्यामध्ये नो एक्सटर्नल बॅटरी, नो एक्सटर्नल चार्ज त्याला जोडला नाहीये. सेकंड, जोडला नाही किंवा चार्ज डेन्सिटी याच्यामध्ये अवेलेबल नाही म्हणून काय हे इलेक्ट्रिक सर्किट आहे हे, आणि याचं काय पोटेन्शियल डिफरन्स ऍबसेंट आहे याच्यामध्ये. सेकंड बी मध्ये आपण बघतोय सेम सर्किट आहे पण त्याच्यामध्ये बॅटरी चार्ज त्याला प्रोव्हाइड केलाय, त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होते. तर याच्यामध्ये पोटेन्शियल डिफरन्स याच्यामध्ये प्रेझेंट आहे. पोटेन्शियल डिफरन्स कुठे मेजर करणार, मग दोन जिथे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एंडला किंवा 2 पॉइंट्स मधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर केला जातो. इथे बॅटरी केले निगेटिव्ह साईड, निगेटिव्ह चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, आणि करंटचा फ्लो पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे दाखवला आहे. ओके, नाव आता नेक्स्ट आपण बघितलं पोटेन्शियल डिफरन्स बघितलं, त्याचे 2 सर्किट बघितले. आता आपण करंट काय आहे, तर करंट इज अ इलेक्ट्रिक चार्जेस फ्लोइंग थ्रू अ वायर इन 1 सेकंड कॅन बी कॉल्ड युनिट करंट. एक युनिट करंट म्हणजे काय, एका इलेक्ट्रिक वायर मधनं जो इलेक्ट्रिक चार्ज फ्लो होतो 1 सेकंदला तो असतो युनिट करंट. त्याचे एसआय युनिट येतं कुलोम्स पर सेकंड, त्यालाच आपण अँपियर म्हणतात. ओके, 1 ampere is equal to 1 coulomb per second. Current is a scalar quantity. That means there is no need to direction. Okay, then जे काही ड्राय इलेक्ट्रिक सेल आहे ज्याच्यामधनं आपण करंट पास होतो, तो इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय, द सोर्स ऑफ अ केमिकल किंवा जो एक स्टेडी सोर्स असेल त्याच्यामधनं चार्ज पास होत असतील त्याला आपण इलेक्ट्रिक सर्किट म्हणणार, इलेक्ट्रिक सेल म्हणणार. त्या सेलचे व्हेरियस टाईप येतात, ड्राय सेल, लीड ऍसिडेड सेल, देन सिम्पल इलेक्ट्रिक सर्किट, देन त्याच्यानंतर कनेक्टिंग सेल्स. ओके, देन असे वेगवेगळे त्याच्यामध्ये लीड ऍसिडेड सेल,
असे त्याचे वेगवेगळे टाईप्स येतात इलेक्ट्रिक सेलचे. आता इलेक्ट्रिक सेल जो काय आहे, कुठे कुठे यूज केला असतो तो मोबाईल बॅटरीमध्ये, ओके, आपल्या क्लॉकमध्ये, घड्याळामध्ये, ओके, वॉचेसमध्ये, ओके, घड्याळामध्ये, आपल्या वॉचेसमध्ये, घड्याळामध्ये छोटे मोठे असे सेल्स आपण यूज केले असतात, किंवा टॉर्चमध्ये, ओके, रेडिओमध्ये. देन त्याच्यानंतर जे काही इलेक्ट्रिक जे चार्जिंग कॉर्डने चार्ज केले जातात, किंवा ज्याच्यामध्ये आपल्याला सेल भरावा लागतो, असे जे काही गॅजेट असतील इलेक्ट्रिक गॅजेट, त्याच्यामध्ये हे इलेक्ट्रिक सेल त्याच्या कॅपॅसिटीनुसार यूज केलेले असतात. मग त्याची होल्डची पॉवर कमी जास्त असते ॲज अ रिक्वायर टू गॅजेट साईज, त्याच्यावरती ते रिक्वायर असतं. मग आता आपण याच्यामध्ये फर्स्ट आपण ड्राय सेल बघणार आहे. ड्राय सेल म्हणजे आपला कॉमन सेल जो आपण टॉर्चमध्ये यूज करतो, जो आपण वॉचेसमध्ये, घड्याळांमध्ये यूज करतो, वॉल वॉचेसमध्ये, भिंतीच्या घड्याळामध्ये आपण यूज करतो, किंवा जे काही एखादे टॉईज असेल, ओके, जे काही इलेक्ट्रिक टॉईज, जे काही रिमोटची कार आपण म्हणतो, किंवा रिमोटचे जे टॉईज असतात, त्याच्यामध्ये आपण हा सेल यूज करतो. ह्याच्यामध्ये काय असतं आता, हा जे रॉड आहे त्याची डायग्राम मी तुम्हाला बुकमध्ये दाखवते. त्याची डायग्राम या फॉर्ममध्ये, ओके, दिस डायग्राम मी तिथे काढली, ओके. जो मधला रॉड असतो ब्लॅकिश रॉड, तो पॉझिटिव्ह, त्याचं वरचं टोक असतं ते असतं पॉझिटिव्ह टर्मिनल, त्याच्यानंतर खालचं टोक असतं ते निगेटिव्ह टर्मिनल्स. देन जे वरचं कव्हर असतं, की काही ठिकाणी ब्ल्यू कलर असतं, काही ठिकाणी ग्रीन, ॲज रिक्वायर टू देअर कंपनीज, त्याच्यानुसार त्याचं वरचं सेलचं कव्हर बदलतं. कधी रेड पण असतं, ओके. मोस्ट ऑफ आपल्याला एव्हरेस्ट माहिती आहे, आपण सेल बघितले छोटे, त्याचं कव्हर असतं वरचं ते पत्र्याचं असतं किंवा टीनचं असतं, ते काय प्रोटेक्टिव्ह कव्हर आहे, ओके, फर्स्ट प्रोटेक्टिव्ह कव्हर. देन त्याच्यात जर सेलचं आपण वरचं कव्हर काढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट्स कंपार्टमेंट दिसतात. मग त्याच्यामध्ये जो काय जे काय रॉड आहे, ग्रॅफाईटचा जो रॉड असतो तो काय असतो, कार्बन इलेक्ट्रोड असतो, ओके, ग्रॅफाईट असतो मोस्टली त्याच्यात कार्बन इलेक्ट्रोड. देन त्याच्यामध्ये एक इन्सुलेटर म्हणून, किंवा त्याच्यामध्ये एक करंटचं काय पासिंग होणे, दोन लिक्विड, दोन याच्यामध्ये दोन जे काय पेस्ट आपण त्याच्यामध्ये यूज केल्या व्हाईटिश पेस्टमध्ये पास होणे, त्याच्यामध्ये काय मग डिवायझर असतं, ओके, ओके, ते डिवायझर ऍड केलंय. जे रेड लाईनने दाखवले हे आपले इलेक्ट्रोलाइट्स आहे. जे इलेक्ट्रोलाइट्स आपण त्याच्यामध्ये यूज करतो ते इलेक्ट्रोलाइट्स आहे. देन त्याच्या पहिल्या जी कव्हर ओपन केल्यानंतर पहिल्या साईडला जे काय निघतं ते काय झिंकचं कव्हर आहे, त्याच्यामध्ये झिंक क्लोराईड किंवा ॲल्युमिनियम क्लोराईडची पेस्ट यूज केली असते. देन त्याच्यामध्ये आतमध्ये काय हा इलेक्ट्रोलाइट असतो, ओके. देन त्याच्यानंतर आतल्या लेयरला जो काय असतो, जे काही रॉड आहे उभा, त्याच्या साईडला जे काही इन्सुलेटिंग मटेरियल यूज केलं असतं, किंवा जे काही वेट मटेरियल यूज केलं असतं ते असतं मॅग्नीज ऑक्साईड. त्या मॅग्नीज ऑक्साईडनी तो सेल काय जास्त काळ काय तो टिकतो. याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते, केमिकल एनर्जी इट्स कन्वर्ट टू इलेक्ट्रिक एनर्जी, ओके. त्याच्यामुळे ही जी पेस्ट यूज केली असतील मॅग्नीज ऑक्साईडच्या, ह्या मॅग्नीज ऑक्साईडच्या पेस्टने काय तो सेल जास्त दिवस टिकतो. जे आपण बघितलं असेल सेलची 6 महिने किंवा 6 मंथ 1 इयर पर्यंत वॉरंटी असते. मॅग्नीज डायऑक्साईडमुळे त्याची ती वॉरंटी वाढते. वेट ओली पेस्ट असते, ओके. देन त्याच्यानंतर काय बाहेरचं आपण प्रोटेक्टिव्ह कव्हर म्हटलंय, वरचे काय टर्मिनल्स पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपल्याला माहिती आहे. आणि हा आतमध्ये काय ग्रॅफाईटचा रोड असतो, म्हणजेच कार्बन इलेक्ट्रोड असतो. हा झाला आपला ड्राय सेल, ओके, जो की आपण प्रत्येक ठिकाणी यूज केला जातो. त्याच्यानंतर आता आपला येतो लीड ॲसिटेट सेल असतो. तर लीड ॲसिटेट सेलची मी तुम्हाला डायग्राम दाखवते, ओके. त्याच्यामध्ये बघा लीड ॲसिटेटच्या सेलमध्ये दिसते इलेक्ट्रोलाइट्स काय एक कंटेनर यूज केलाय, ओके. त्याच्यामध्ये H2SO4चं द्रावण आहे, त्याचं लिक्विड आहे, सोल्युशन आहे, ओके. वन साईडला काय पॉझिटिव्ह एंड, सेकंड साईडला निगेटिव्ह एंड. कलरचं सांगायचं तर काय जो रेडिश आहे तो पॉझिटिव्ह एंड आहे, जो ब्ल्यू आहे तो निगेटिव्ह एंड आहे. याच्यामधनं 2 होलचा करंट पास होतोय, ओके. दिस इज अ पॉझिटिव्ह टर्मिनल, दिस इज अ निगेटिव्ह टर्मिनल्स. दिस लिक्विड्स H2SO4 इज इलेक्ट्रोलाइट सोल्युशन, ओके. मग याच्यावरनं लीड जो आहे लीडची रिॲक्शन होते तो निगेटिव्ह टर्मिनल्स आहे, आणि हा पॉझिटिव्ह टर्मिनलकडे काय लीड डायऑक्साईड फॉर्म होतं ह्या रिॲक्शनमध्ये. जी काय रिॲक्शन होते लीड ॲसिटिक सेलमध्ये, त्यांच्यामध्ये काय होतं लीड डायऑक्साईड जो काय आहे लीड डायऑक्साईड तो फॉर्म होतो ह्या इलेक्ट्रोलाइटमध्ये. त्याच्या निगेटिव्ह एंडकडनं काय होतो, जो काय EB इलेक्ट्रोड आहे तो काय करतो चार्जेस पास करतो, पॉझिटिव्ह कडनं निगेटिव्ह कडे तो पास करतो. आणि हे जो काय ॲसिड सेल हा लीड ॲसिड सेल आहे, आणि त्याच्यामध्ये लीड इलेक्ट्रोड यूज केले आपण, आणि त्याचं लीड
ऑक्साईड इलेक्ट्रोड अँड जो काही सिंपल जो काही सल्फ्युरिक ऍसिडमध्ये तो डीप केलेला आहे. पिक्चर्समध्ये आपण बघतोय सिंपल सल्फ्युरिक ऍसिडमध्ये जो काय डीप केलाय. ओके, लीड इलेक्ट्रोड अँड लीड ऍसिटेट लीड ऑक्साईड इलेक्ट्रोड्स डीप केलाय सल्फ्युरिक ऍसिडमध्ये. आणि त्याच्यानंतर लीड काय कॅरीज अ पॉझिटिव्ह चार्ज वाईल पीपी इलेक्ट्रोड्स निगेटिव्ह चार्ज. आणि त्याच्यामध्ये जे काही सर्किट चालू होतं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होते दोन सबस्टन्समध्ये. आणि ती केमिकल रिॲक्शन झाल्यानंतर त्याच्यातनं काय इलेक्ट्रिक चार्ज प्रोड्यूस होतो. तो इलेक्ट्रिक चार्ज दोघाही साईडला प्रोड्यूस झाल्यानंतर त्याच्यामधनं काय जो करंट काय तो फ्लो होतो. फॉर एक्झाम्पल याचं उदाहरण द्यायचं म्हणजे की आपला जो बल्ब असतो तो बल्ब असतो तो त्या सर्किटमध्ये लागला जातो. किंवा याचं एक्झाम्पल द्यायचं तर आपला जो आपण बल्ब लावतो तर हे ह्या सर्किटचं एक्झाम्पल आहे. हे झालं आपलं सेकंड. पहिला आपण ड्राय सेल बघितला, सेकंड आपण लीड ऍसिडेट सेल बघितला. देन त्याच्यानंतर आता आपण काय निकेल कॅडमियम सेल. जो काय निकेल कॅडमियम सेल असतो तो 1.2 व्होल्ट पोटेन्शियलचा असतो. त्याच्यामध्ये ते पोटेन्शियल डिफरन्स असतो आणि ते रिचार्जेबल असतो. तो रिचार्जेबल असतो, तो असा दिसतो बघा. सेम ॲज गॅजेटच्या व्हरायटीवरती डिपेंड असतो. सेम ॲज त्याचा काय आपण जो काही सर्किट असेल तो या टाईपचा आपण सांगू शकतो की काय इथे चार्जेबल किंवा जे काही सेल सर्किट दाखवले त्या टाईपमध्ये त्याचं जे काही स्ट्रक्चर असतं. आणि याच्यामध्ये काय असतं जे काही गॅजेट असतं त्या गॅजेटमध्ये हा फिक्स केला जातो निकेल कॅडमियम सेल. आणि हा रिचार्जेबल असतो. म्हणजे तो त्याची बॅटरी डाऊन झाल्यानंतर किंवा बॅटरी त्याची संपल्यानंतर आपण त्याला चार्ज करता येतो. ओके, याचं एक्झाम्पल म्हणजे आपल्या चार्जिंगच्या बॅटरीज होत्या ज्या पूर्वी भेटायच्या आत्ताही कदाचित असतील. तर चार्जिंगच्या ज्या बॅटरीज असतील त्याच्यामध्ये हा लीड कॅडमियम सेल हा यूज केलेला असतो. ओके, नाव आता आपण जे काही इलेक्ट्रिक सर्किट बघितले त्या इलेक्ट्रिक सर्किटला काही होल्डर्स असतात. आता तुम्हाला हे पिक्चर्स दाखवून हे काय हे सेलचं होल्डर आहे. म्हणजे इथे काय तो सेल फिक्स केला जातो. काही जे गॅजेट असतात त्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त सेल्स यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल टॉईज असेल. ओके, जे साऊंडिंग टॉईज असतात त्याच्यामध्ये एक दोन एकापेक्षा जास्त म्हणजे 2 किंवा 4 असे सेल त्याच्यामध्ये यूज केले जातात ॲज अ गॅजेट्स साईज अँड देअर रिक्वायर. त्याच्यावरती ते डिपेंड्स असतं. देन आता सिम्पल जो काही इलेक्ट्रिक सर्किट आहे त्या सिम्पल इलेक्ट्रिक सर्किटमध्ये आता मी तुम्हाला सांगते काय डायग्राम दाखवते मी तुम्हाला सिम्पल इलेक्ट्रिक सर्किटची. ओके, दिस इज अ सेल प्लग की जे म्हणजे आपण नॉब किंवा बटन म्हणतो ते चालू बंद करतो आपण ते पूर्ण सर्किट आहे. आणि इथे इलेक्ट्रिक बल्ब आहे. जेव्हा ही जी प्लग की खाली आलेली असेल तेव्हा हा काय क्लोज असेल तेव्हा बल्ब काय ग्लो होतो. आणि जेव्हा ही सर्किटची की ओपन असेल तेव्हा तो बल्ब काय बंद असतो, तो चालू नसतो. ओके, लक्षात येत असेल. मग हे आहे आपलं इलेक्ट्रिक प्लग. त्याची जी प्लगची की खाली केली तर तो सर्किट क्लोज असतो, वरती केल्यानंतर तो सर्किट ओपन असतो. आणि याच्यामध्ये जो काही बॅटरीचा सिम्बॉल आपण दाखवतोय ओके तो कसा सिम्बॉल दाखवलाय आपण इथे मी काढून दाखवते. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह. हा जो काही सिम्बॉल असतो हा बॅटरीचा सिम्बॉल असतो. याच्यामध्ये जितके साईन काढले तितके सेल याच्यामध्ये कनेक्ट असतात याचा तो अर्थ असतो. म्हणजे इथे मी जर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह काढला, एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह काढला तर तो एक सेल कन्सिडर करायचा. 2 काढले तर ते 2 सेल कन्सिडर करायचे. 3 काढले तर 3 कन्सिडर करायचे. म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एन बोथ एकत्र त्याचे जर आपण मल्टिपल नंबर्स काढले तर तेवढे सेल त्याच्यामध्ये ऍड झालेले असतात किंवा तेवढे सेल त्याच्यामध्ये जॉईन केलेले असतात. असं त्याचा सिम्पल अर्थ आहे. आता आपण लिथियम आयन सेल हा यूज करतो आपण मॉडर्न गॅजेटमध्ये यूज करतो किंवा ते मॉडर्न इक्विपमेंट म्हणजे काय आपल्या स्मार्टफोनमध्ये जो काय आपला फोन आहे आयफोन आहे त्याच्यामध्ये आपण लिथियम आयनची जी काही सेल असेल ती बॅटरी आपण यूज करतो. ती रिचार्जेबल असते आणि तिची पॉवर काय लॉंग लास्टिंग असते, ती जास्त वेळ टिकते. जे आपण मोबाईल गॅजेट किती यूज केला तर त्याची जी काय कॅपॅसिटी असेल 20 hours 24 hours 2-3 days तिथपर्यंत त्याची बॅटरी चालते ॲज अ डिपेंड ऑफ यूज. देन आता कनेक्टिंग सेल म्हणजे काय कनेक्टिंग सेल म्हणजे काय ओके हे मी रफ करते. कनेक्टिंग सेल काय
की एकापेक्षा जास्त सेल एकमेकांना यूज करून जे काही गॅजेट तयार होईल किंवा जे काही फॉर्म तयार होईल त्याला कनेक्टिंग सेल आपण म्हणणार आहे. त्या कनेक्टिंग सेलमध्ये काय प्रत्येक गॅजेटची काहीतरी त्याची पॉवर असते. ओके, त्याची पॉवर असते, ते एकमेकांना जॉईन केल्या जातात. ओके, इथे तुम्हाला सेलचं मी स्ट्रक्चर दाखवते. ओके, लक्षात आलं असेल. ओके, जे काही कनेक्टिंग पॉवर असते. आता सपोज मी एका गॅजेटला कनेक्टिंग सेल म्हटलं, इथे मी 1 2 3 4 असे मी काय कनेक्ट केले सेल. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह. हा जो काय पॉझिटिव्ह एंड असेल हा निगेटिव्हला जॉईन झालेला. ओके, देन अगेन हा काय पॉझिटिव्ह निगेटिव्हला ऍड झालेला. म्हणजे प्रत्येक सर्किटमध्ये या टाईपचं काय जॉईनिंग झालेलं असतं. या टाईपमध्ये सेल तो एकमेकांना जॉईन झालेला असतो. आणि जे काय याच्यामधनं असा मग करंट फ्लो होतो. म्हणजे एकाच्या पॉझिटिव्ह एंडला आणि दुसऱ्याच्या निगेटिव्ह एंडला जॉईन झाल्यानंतर त्याच्यातनं जो काही करंट फ्लो होतो त्याच्यानेच आपलं गॅजेट वर्किंग होतो. देन आपण काय मॅग्नेटिक इफेक्ट सांगतो. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मॅग्नेटिक इफेक्ट कसा असतो, जेव्हा सर्किटमधनं आपल्याला काय जेव्हा इलेक्ट्रिसिटी पास होते. ओके, तेव्हा त्याच्यामध्ये त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. आणि तसं जे आपण ते डायग्राम दाखवते मी तुम्हाला, त्या डायग्राममध्ये आपण जर बार निडेल किंवा मॅग्नेटचा निडेल आपण जर फिक्स केला, सर्किटमध्ये दिसते. ओके, फिक्स केलं, जेव्हा करंट याच्यामधनं फ्लो होतो तेव्हा तो त्याची डायरेक्शन काहीतरी शो करतो. मॅग्नेटच्या दिशेने त्याची डायरेक्शन शो केली जाते. ओके, आणि जेव्हा जे काही सर्किटमधले इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक पॉवर आपण स्टॉप करतो तेव्हा तो मॅग्नेट ॲज इट इज त्याच्या पोझिशनला तो फिक्स असतो. मॅग्नेटची पोझिशन आपल्याला माहिती नॉर्थ साऊथ ह्या डायरेक्शनला तो त्याचं डायरेक्शनला त्याचे एंड असतात दोन. आणि जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट आपण पास करतो तेव्हा त्याचं काहीतरी रिफ्लेक्शन होतं त्या मॅग्नेटचं. याच्यावरनं मॅग्नेटिक फील्ड जी काही इलेक्ट्रिक करंटच्या अवतीभोवती ती क्रिएट होती त्याच्यावरती ती डिपेंड्स असते. ओके, मग आता हे झालं मॅग्नेटिक. आता आपण साधं सिंपल एखादा निडलचं एक्झाम्पल घेतलं की एखादा निडल घेतला किंवा एखादा खिळा घेतला, तो आपण असा एखाद्या बॅटरीला जॉईन केला वायरने, त्याला काय गुंडाळ केला किंवा त्याला स्प्रिंगला तो अडकवला आणि त्याच्यानंतर त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास केली, इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यामधनं पास केला. इलेक्ट्रिक चार्ज त्याच्यामधनं पास केल्यानंतर काय होतं की त्या खिळ्याच्या एका एंडला मॅग्नेटला जे काही कंपोनंट ऍड केले जातात, चिटकले जातात, ते दुसरे निडल्स त्याला चिटकतात. एका एंडला चिटकत नाही. मग काय ह्याच्यामध्ये जशी इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इलेक्ट्रोड किंवा ते इलेक्ट्रिसिटीची डायरेक्शन असते तशीच मॅग्नेटिक फील्डमध्ये मॅग्नेटची जी काही इन्क्रीज केली जाते किंवा जी प्रोड्यूस केली जाते त्याची सुद्धा एक डायरेक्शन असते, त्याचा सुद्धा एक फ्लो असतो. हे याच्यावरती आपल्याला लक्षात येतं. म्हणजे कसं डायरेक्शनने मॅग्नेटिक फील्ड पण ही डायरेक्शनवरती डिपेंड असते. इलेक्ट्रिक फील्ड पण ही डायरेक्शनवरती डिपेंड असते. ॲज अ हायर डेन्सिटी टू द लोअर डेन्सिटी त्याचा फ्लो होतो किंवा त्याचा फ्लो डिपेंड असतो. हे झालं याचं एक्झाम्पल किंवा हे आपण याच्यावरती स्टडी केलेत. ह्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला ज्या स्प्रिंगच्या किंवा जे सर्किटच्या ह्या ऍक्टिव्हिटीज दिलेत आपल्याला. देन त्याच्यानंतर आपली जे इलेक्ट्रिक बिल जी काही आपली डोर बिल असते, ह्या डोर बिल मध्ये पण काय असतो, जो काही इलेक्ट्रिक बिल असते त्याच्यामध्ये पण सेम ॲज बिलचं काय स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवते. सेम ॲज की असते, सेम ॲज तो मॅग्नेट यूज केलेला असतो किंवा सेम ॲज इलेक्ट्रिक डोर बिल आहे. इथे मी शो केलं आहे. त्याच्यामध्ये कॉपर वायर यूज केलेले असते. कॉपर वायरचे काय ते जे बायडिंग केलेले असते एकावरती एक ते गुंडाळलेले असते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण जी पिन किंवा ज्याचं प्लग जेव्हा आपण दाबतो, बटन दाबतो तेव्हा काय कनेक्ट होतं. कनेक्ट झाल्यानंतर डोरबेलचा आवाज होतो. ओके, आणि आपण बंद केला तो आवाज थांबतो. मग ह्या डोरबेलमध्ये पण काय आपण जो काही कॉन्टॅक्ट स्क्रू असतो त्याच्यामध्ये इथे काय बेल आणि त्याच्यावरती स्टिक आहे. जेव्हा आपण डोरबेलचा प्रेस करतो जी की एक क्लोज होते तेव्हा तो जो स्टिक असते कंटिन्यू त्या बेलवरती काय हॅमरिंग करते आणि त्याच्याने तो काय साऊंड क्रिएट होतो डोरबेलचा. आणि जेव्हा आपण बंद करू तेव्हा तो साऊंड बंद होतो. हे झालं याचं हे एक्झाम्पल. आणि याच्यामध्ये कॉन्टॅक्ट स्क्रू जो काही स्ट्रिंग आपण बोललो किंवा स्टिकर बोललो तो आयर्न स्टिकर असतो. लोखंडाचा तो स्ट्रिंग असतो किंवा लोखंडाचे ते काय खिळ्यासारखा
रॉड असतो तो कॉन्टॅक्ट स्क्रू असतो. जेव्हा आपण बटन दाबतो तेव्हा क्लोज होऊन तो कॉन्टॅक्ट स्क्रू त्या बेलवरती जी काही डिस्क आपण यूज केली बेलची त्याच्यावरती आदळतो. त्याने तो साउंड क्रिएट होतो आणि डोरबेलचा आपल्याला आवाज येतो. डोरबेल पण हे काय इलेक्ट्रिक बेलचं एक्झाम्पल आहे. ओके. लक्षात आलं असेल आपण काय बघितलंय? इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिसिटी बघितली आपण, की काय 2 पॉइंटमध्ये जे काही चार्जेसचा फ्लो होणार आहे, त्याला आपण करंट, इलेक्ट्रिसिटी म्हणणार आहे. याचं बेस्ट एक्झाम्पल जेव्हा रेनी सीझनमध्ये लाईटिंग होते किंवा विजा चमकतात आकाशात, हे एक त्याचं एक्झाम्पल आहे. आणि त्याच्यानंतर पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? आपण सिंपल वॉटर टँकचं एक्झाम्पल घेतलं, की हायर वॉटर बॉडीजकडनं किंवा हायर हाईटकडनं किंवा जास्त वॉटर फ्लोकडनं, पाण्याच्या प्रवाहाकडनं कमी पाणी जिथे पाणी काय उतारायला असं किंवा कमी ठिकाणी पाण्याचा फ्लो होतो किंवा हॉट बॉडी, कोल्ड बॉडी हे आपण याचं एक्झाम्पल घेतलं. पोटेन्शियल डिफरन्स आपण जे काही मेजर करतो तेव्हा जो काही सेल असतो, इलेक्ट्रिक सेल त्या सर्किटमध्ये जॉईन असतो. त्याचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह 2 एंड असतात आणि त्याच्यामध्ये आपण ते काय त्याचा डिफरन्स मेजर करतो. ओके. आणि जो काही यूज करणारा आपण जो काही सेल असतो त्याची व्होल्टमध्ये कॅपॅसिटी असते 1, 1.2, 1.5 अशी त्या व्होल्टची ॲज अ रिक्वायर्ड तशी तशी त्याची काय पॉवर असते तशी ती आपण यूज करतो. त्याच्यानंतर आपण करंट बघितला. करंट म्हणजे काय फ्लो ऑफ चार्ज इन बिटवीन 1 सेकंड इन इलेक्ट्रिक वायर. इलेक्ट्रिक वायरमध्ये जो काय फ्लो असेल चार्जचा तो एका सेकंदामध्ये किती फ्लो होतो त्याला 1 युनिट करंट म्हणतात. करंट म्हणजेच काय कुलॉम्ब पर सेकंद मेजर केला जातो आणि त्याचं काय शॉर्टमध्ये त्याचं त्यालाच करंट कुलॉम्ब पर सेकंदलाच आपण काय अँपिअर म्हणतो. 1 अँपिअर इज इक्वल टू 1 युनिट करंट आपण म्हटलंय. त्याच्यानंतर आपण टाइप ऑफ सेल बघितले. टाइप ऑफ सेलमध्ये आपण ड्राय सेल बघितला. त्याच्यानंतर जे काही वेट सेल आहे किंवा लिक्विड सेल सोल्युशन आपण यूज केले STSO4चं म्हणजे काय काही लीड ॲसिटेटचं जे काही आपण सेल बघितला. त्याच्यानंतर निकल कॅडमियमचा सेल बघितला. ओके. ह्याचे आपण सेल बघितले. त्याच्यानंतर सेल आपण सीरीजमध्ये एकमेकांना सर्किटमध्ये जॉइन केले जातात. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह त्याचा एंड आपण दाखवतो. बॅटरी शो करताना हे साईन आपण वापरतो. ते सेलमध्ये जे काही प्लग, क्लोज की, ओपन की हे सगळे आपण सर्किट बघितले. ओके. त्याच्यानंतर आपण काय मॅग्नेटिझम बघितलं किंवा इलेक्ट्रिक पॉवर आणि मॅग्नेटिक पॉवर एकमेकांचं काय कॉम्बिनेशन आपण बघितलं आणि त्याच्यानंतर आपण इलेक्ट्रिक बेल बघितली. ओव्हरऑल हे सगळं आपण याच्यात स्टडी केलं. याचा जो ॲडव्हान्स टॉपिक आहे तो आपल्याला नेक्स्ट इयरला आहे म्हणजे 9th स्टँडर्डमध्ये आहे. हा टॉपिक तुम्हाला नक्कीच आवडला असेल. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.